सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस हे शिव अरोर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद संध्या रानडे यांनी केला आहे. तर त्यातलं आता पुढचं प्रकरण आपण आजपासून सुरुवात करतो आहे. मेजर मुकुंद वरदराजन यांच्याबद्दलचं आहे आणि त्याचं शीर्षक आहे, मला गोळ्या लागल्या आहेत, माझा विश्वासच बसत नाही. तर गोष्ट आहे जून 2013मधली. याचुगुचन, जम्मू आणि काश्मीर येथील 7.62 मिलीमीटरच्या एक एक करून सटासट सुटणाऱ्या गोळ्यांचा नाद वातावरणात भरला होता. जैश ए महम्मद या अतिरेकी कारवाया करणाऱ्या संस्थेचा कमांडर कोंडीत पकडला गेला होता. स्वतःची AK-47 बंदूक हातात धरून अवघडून बसलेल्या जैश ए महम्मदच्या त्या म्होरक्यासमोर दोन भयानक सत्य आ वासून उभी होती. एक म्हणजे त्याच्याजवळ आता गोळ्यांचा मोजकाच साठा उरला होता आणि दुसरं सत्य हे होतं की मेजर मुकुंदराजन या भारतीय लष्करी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली असलेल्या 12 सैनिकांच्या पथकाने त्याच्या सर्व वाटा अडकवल्या होत्या. 2013च्या जून महिन्यातली काहीशी उबदार संध्याकाळ होती. अल्ताफ बाबा याला आता आपला खेळ संपत आला असावा अशी जाणीव झाली. अल्ताफ बाबा हा अत्यंत हिंस्र वृत्तीचा अतिरेकी होता आणि काश्मीरमध्ये त्याला पकडण्याचे लष्कराचे प्रयत्न चालू होते. आताही त्याला पकडण्यासाठी त्याच्यासमोर उभ्या असलेल्या भारतीय सैन्याशी डोळ्यापुढे संपूर्ण अंधार दिसेपर्यंत शर्थीने लढत राहण्याखेरीज त्याच्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता. दक्षिण काश्मीरमधल्या याचुगुचान या खेड्यातली सफरचंदाची बाग ऐन बहरात होती. सगळी झाडं सफरचंदांनी लगडलेली होती. मात्र ती सफरचंद पिकण्यासाठी अजून 2 महिने तरी होतेच. या बागेतच अल्ताफ बाबाने शेवटचं दडून बसण्यासाठी जागा निवडली होती. स्वतःच्या पाकिस्तानी मार्गदर्शकांकडून शिकून घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण नियमाचं अल्ताफ योग्य त्या पद्धतीने पालन करत नव्हता. तो नियम होता, कोणत्याही दहशतवाद्याने भारतीय फौजांवर गोळीबार करताना आपली बंदूक पूर्णपणे स्वयंचलित मोडवरच ठेवायची, कारण त्यामुळे आपण त्यांचं जास्तीत जास्त नुकसान करू शकतो. पण आता त्याच्याजवळ शेवटचं मॅगझिन असल्यामुळे ती कारवाई शक्य तेवढी लांबवण्यासाठी त्याला एका वेळी एकच गोळी मारता येत होती. भारतीय लष्करांच्या निश्चयी सैनिकांकडून असं सगळ्या बाजूंनी घेरलं गेल्यामुळे त्याला आता कळून चुकलं होतं की ही बहुधा आपली अखेरची लढाई आहे. भारतीय सैनिकांच्या गराड्यातून सुटका होणं आता शक्यच नव्हतं. पण स्वतःच्या गोळ्या मोजत बसलेला तो काही एकटाच नव्हता. त्याच्यापासून बरेच दूर आणि स्वतःच्या 44 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांच्या बरोबर आडोशानं बसलेले मेजर वरदराजनही त्याच्या गोळ्यांचा हिशोब ठेवत होते. त्याच्या बंदुकीतून सुटलेली प्रत्येक गोळी ते मोजत होते. सफरचंदाच्या बागेतून झाडली गेलेली एक गोळी त्यांच्याकडून मोजली जात होती. त्याच्या जवळच्या गोळ्या संपत आल्या आहेत, मेजर वरदराजन त्यांच्या सहकारी शिपाई विक्रमला म्हणाले. तो दहशतवादी गोळ्यांचा वर्षाव करत नसल्याने त्यांनी केलेला अंदाज बरोबरच होता. त्याच्या 30 फेरू झाडून झाल्या की मी त्याचा बरोबर समाचार घेतो. हे गणित इथं महत्त्वाचं होतं. नेहमीच्या कलशनिकॉव बंदुकीतून 7.62 मिलीमीटरच्या 30 फेरी झाडल्या जाऊ शकतात आणि मेजर वरदराजन यांना अचूक माहीत होतं की या दहशतवाद्याने त्याच्या शेवटच्या मॅगझिनमधून किती गोळ्या आधीच झाडल्या होत्या. 17, 16, 15, 14. आता त्याच्याजवळच अर्धच मॅगझिन उरलं होतं. मेजर वरदराजन यांना कल्पना होती की सर्व बाजूंनी घेरल्या गेलेल्या दहशतवाद्याजवळ जेवढा दारुगोळा उरलेला आहे तेवढ्याने सुद्धा तो आता लष्करी प्रशिक्षण घेतलेला शत्रूला मारायला टपलेला दहशतवादी
कमीत कमी 5 माणसांना त्याच्यावर हल्ला होण्यापूर्वी ठार करू शकणार होता. स्वतःच्या बंदुकीच्या चापावर हात तसाच ठेवून ते बसून राहिले. त्याच्या गोळ्यांचा नाद अजूनही चालूच होता. 9, 8, 7, 6, 5, 4. जाणून बुजूनच अल्ताफ बाबा थोडा वेळ थांबला आणि त्यानं त्याच्या जवळची शेवटची गोळी झाडली. मेजर वरदराजन यांचा अंदाज अचूक ठरला होता. त्याच्याकडून होणारा गोळीबार आता पूर्णपणे थांबला. गेली 25 मिनटं या तरुण मेजरने आडोशाला बसून काढली होती. आता मात्र त्यांची पुढची चाल खेळायला ते पूर्णपणे सज्ज होते. विक्रम त्यांना कव्हर फायरने संरक्षण देत असतानाच 6 फूट 3 इंच उंचीचे मेजर वरदराजन जिथे आडोशाला बसले होते तिथून उठले आणि सफरचंदाच्या बागेत दबा धरून बसलेल्या दहशतवाद्याच्या दिशेनं त्यांनी थेट गोळ्या झाडल्या. मधलं थोडंसं अंतर स्वतःच्या लांब लांब टाकलेल्या पावलांनी त्यांना झपाझप कापायला लागलं आणि ते त्यांच्या बंदुकीने आग ओततच बाहेर आले. अत्यंत जवळून मारल्या गेलेल्या गोळ्यांमुळे अल्ताफ बाबा क्षणभर उंच उडाला आणि दुसऱ्या क्षणी तो खाली कोसळला. जमिनीवरच्या पालापाचोळ्याच्या कुरकुरणाऱ्या आवाजासह त्याचा खेळ संपला होता. त्याच्या गतप्राण शरीरावर झुकून उभ्या असलेल्या मेजर वरदराजन यांनी स्वतःच्या बंदुकीच्या गोळ्यांपासून संरक्षण देणारं हेल्मेट काढलं आणि त्यांच्या युद्धाच्या वेळी वापरण्याच्या गणवेशाच्या खिशातून त्यांनी त्याचा मोटोरोलाचा सेलफोन काढला. त्यांना त्यांच्या सीओना यशस्वीपणे त्यांनी पार पाडलेल्या कामगिरीचा रिपोर्ट द्यायचा होता. पाखरपोराचा रहिवासी असलेला अल्ताफ बाबा हा पाकिस्तानची फूस असलेल्या जैश ए मोहम्मदतर्फे दक्षिण काश्मीरमध्ये केल्या गेलेल्या सगळ्या दहशतवादी कारवायांचा सूत्रधार होता. आजची ही भारतीय लष्कराची कारवाई आणि त्यात त्यांचं मारलं जाणं या दोन्ही गोष्टी म्हणूनच खूप महत्त्वाच्या होत्या. सर, एक छान बातमी आहे. आम्ही अल्ताफला मारलं आहे, मेजर वरदराजांनी त्यांच्या सीओना सांगितलं. बोलता बोलता त्यांनी कपाळावरचा घाम पुसला आणि काढून घेतलेलं हेल्मेट पुन्हा घातलं. तो दहशतवादी मारला गेला होता हे तर खरंच होतं, पण तरीही कोणतेही अधिकारी आणि सैनिक कधीच बेसावध राहू शकत नाहीत. तो अल्ताफच होता हे तू इतक्या खात्रीलायकपणे कसं सांगू शकतोस मॅडी? पलीकडून कर्नल अमित सिंग दबास यांनी विचारलं. कर्नल सिंग यांनी अनेक लढायांमध्ये भाग घेतलेला होता आणि त्यावेळी ते सफरचंदाचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हणजे ॲपल टाऊन शोपियान या गावाजवळच्या झावोरो मानलो इथल्या 44 राष्ट्रीय बटालियनच्या हेडक्वार्टर्समध्ये सीओ म्हणून कार्यरत होते. मी त्याच्या मृतदेहाजवळ उभा आहे सर, मेजर वरदराजांनी त्यांना म्हटलं, आणि त्याचा चेहरा स्पष्ट दिसतोय मला. कर्नल दबास हे मिलिटरी डेकोरेशन अवॉर्डने गौरवले गेलेले अधिकारी होते. त्यांना चटकन जाणवून गेलं की मेजर वरदराजन हे कुणी सामान्य सैनिकांसारखे नव्हते. ही घटना घडली त्याच्या जेमतेम 3 महिने आधीच काश्मीरच्या खोऱ्यात कर्नल सिंग यांच्या हाताखाली मेजर वरदराजन यांचं पोस्टिंग झालं होतं. त्यांच्या स्वतःच्याही नकळत कर्नल सिंग यांना मेजर वरदराजन आवडायला लागले होते. ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले त्या अगदी पहिल्याच दिवसापासून कर्नल सिंग यांनी कौतुकाने मेजर वरदराजन यांना मॅडी म्हणायला सुरुवात केली होती. मला असं वाटायचं की ते अगदी हुबेहूब माधवन या सिनेनटासारखे दिसतात. शिवाय मेजर वरदराजन ही चेन्नईचेच आहेत म्हणून मी त्यांना मॅडी म्हणायला लागलो आणि मग माझ्या तोंडी तेच नाव बसलं, कर्नल दबास म्हणाले. मेजर वरदराजन यांनी अल्ताफ बाबाच्या शेवटच्या गोळीबाराच्या वेळी गोळ्या मोजल्या होत्या आणि त्यावरून त्याच्यावर योग्य वेळीच गोळ्या झाडल्या. ही गोष्ट सगळ्यांच्याच चर्चेचा विषय झाली आणि तीही फक्त 44 राष्ट्रीय रायफल्समध्येच नाही तर दक्षिण काश्मीरमधल्या इतर बटालियन्समध्ये सुद्धा. दक्षिण काश्मीर
हे पाकिस्तानचा पाठिंबा मिळत असणाऱ्या दहशतवाद्यांचा अड्डाच झालं होतं. मेजर वरदराजन यांना आता सगळे 44 RR मेजर म्हणून ओळखायला लागले. असे मेजर ज्यांनी दहशतवाद्याने स्वतःच्या दिशेने झाडलेल्या गोळ्या मोजून त्या गोळ्यांचा हिशोब ठेवला होता. याच बाबींवरून सगळे त्यांची चेष्टा पण करायला लागले होते. गणित हा मेजर वरदराजन यांच्या आवडीचा विषय कधीच नव्हता आणि त्यात त्यांना फारशी गतीही नव्हती. शाळेत असताना गणितात नापास व्हायला नको म्हणून त्यांना किती झगडावं लागायचं, तेही ते त्यांच्या मित्रमंडळींना किंवा त्यांच्याबरोबरच्या इतर अधिकाऱ्यांना मजेनं सांगत असत. असेच एकदा ते सगळे ड्रिंक्स घेत गप्पा मारत बसले होते. अल्ताफचा विषय निघाला तेव्हा एक जण त्यांना चेष्टेने म्हणाले, मॅडी, तुझं नशीब समज की त्या दिवशी तू गोळ्या मोजताना चुकला नाहीस आणि त्यातून तू हा असा धिप्पाड, त्या हलकटाच्या नजरेतून तू सुटणार थोडाच होतास. वरदराजन यांची अशी थट्टामस्करी चालत असे. हा भाग वेगळा, कारण 44 राष्ट्रीय रायफल्समधलं वातावरण तसं खेळीमेळीचं, परस्परांबद्दल बंधुत्वभाव आणि वागण्या बोलण्यातला गोडवा जपणारं असं होतं. पण त्यांच्यापैकी कुणालाही अल्ताफला मारणं ही गोष्ट सोपी नव्हती असं चुकीनंही कधी वाटलं नव्हतं. SF सैनिकांसाठी ती किती कठीण आणि किती महत्त्वपूर्ण जबाबदारी होती याची जाणीव त्यांच्यापैकी प्रत्येकालाच होती. अल्ताफ हा सगळ्या दहशतवाद्यांचा दादा होता. त्याने जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दोघांमध्ये परस्पर संबंध प्रस्थापित करून त्यांना एकमेकांबरोबर भारताविरुद्ध संगनमत करता येईल अशा तऱ्हेने प्रयत्न केले होते. त्यामुळे दक्षिण काश्मीरमधल्या दहशतवादाचं तेव्हाचं स्वरूप आपोआपच अधिक रौद्र, अधिक हिंस्त्र, अधिक जहाल होईल याची त्याला खात्री होती आणि तेच त्याला हवंही होतं. त्याला ठार मारण्यात भारतीय सैनिकांना यश मिळाल्यामुळे सध्या त्या भागात ठाण मांडून बसलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल यांच्याविरुद्धच्या लढाईत भारताचं एक पाऊल प्रागतिक दिशेनं पुढंच पडलं होतं. या दोन संस्थांना जोडू पाहणाऱ्या अल्ताफचाच मृत्यू झाल्याने या संस्थातलं संपर्क जाल कमकुवत होणार होतं. त्यांचे संबंध खिळखिळे होणार होते. हा दहशतवादी तर मारला गेलाच होता, पण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कपड्यांमध्ये सापडलेले मोबाईल्स आणि सांकेतिक भाषांमधले संदेश लिहिलेले कागद यांच्यामुळे दहशतवाद्यांनी गुप्त ठेवलेल्या अनेक गोष्टींचा ठावठिकाणा मिळणं सोपं झालं होतं. तो तसा शोधण्याचं काम करणाऱ्यांना एक दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि त्यातूनच पुढे या दहशतवाद्यांचे गट भारतात घुसण्यासाठी कोणते रस्ते, कोणत्या जागा वापरत होते, त्यांचा शोध घेण्यासाठी मोलाची मदत झाली. त्यांना मदत आणि संरक्षण देणाऱ्या आणि त्यांचे भारतात घुसण्याचे मार्ग अधिक सुकर करणाऱ्या तिथल्या स्थानिक मंडळींच्या कारवायाही त्यातून उघडकीला आल्या. अल्ताफ मारल्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये मेजर वरदराजन यांनी त्यांचं लक्ष अल्ताफच्या कपड्यांमध्ये सापडलेल्या सांकेतिक लिपीतल्या संदेशाचे अर्थ लावण्यावर केंद्रित केलं होतं आणि त्यासाठी त्यांनी वरचेवर फेऱ्या करून इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या लोकांकडून मदत घेतली. त्यावेळी ते जवळजवळ एक दिवस आड श्रीनगरमध्ये असायचे आणि असे ते बरेचदा येत असत. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या लोकांची प्रगती कुठवर झाली आहे ते बघण्यासाठी, कर्नल दबास म्हणाले. त्या सांकेतिक भाषेतल्या संदेशांमध्ये खूप काही दडलेलं असे याची कल्पना त्यांना होती. त्या सांकेतिक भाषेतली माहिती जाणून घेण्याचा त्यांनी अक्षरशः ध्यास घेतला होता, कारण त्यांना पूर्णपणे खात्री होती की ती विशिष्ट प्रकारे लिहिली गेलेली माहिती आपल्याला कळली तर त्यातून त्यांचे आणखी भयंकर दहशतवादी हल्ले आणि भविष्यातल्या भारताविरुद्ध त्यांनी ठरवलेल्या योजना यांची माहिती आपल्याला कळू शकते. त्यांच्या युनिटमधल्या अधिकाऱ्यांना अजून आठवते की त्यांच्या मनात असलेल्या त्या खात्रीने त्या काळात त्यांना एवढं झपाटून टाकलं होतं की दुसऱ्या कुठल्याही विषयांवर ते फारच कमी बोलत असत.
अल्ताफ बाबाच्या बाबतीत केलेल्या कारवाईनंतर 3 महिन्यांनी सांकेतिक भाषेतल्या या माहितीची उकल लष्करातल्या या बाबतीतल्या तज्ज्ञांनी मेजर वरदराजन यांना करून दाखवली. त्यातल्या वेगवेगळ्या प्रकाराच्या माहितीचे तुकडे जुळवून मेजर वरदराजन यांना अनेक महत्त्वपूर्ण तपशील जाणून घेता आले. हे तपशील शोपियानमध्ये आणि त्याच्या आजूबाजूच्या भागातही दहशतवाद विरोधी मोहिमा आखण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरले. या संदर्भात मेजर वरदराजन यांना असलेला संशय खरा निघाला. सांकेतिक भाषेतल्या त्या माहितीतून अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी कळत गेल्या. त्यातलं सगळ्यात मुख्य गुपित त्यातून कळलं ते काही घरांविषयी होतं. काझी पेठरी खेड्यातल्या एका टेकडीवर ही घरं होती आणि त्या घरांमधून शोपियाचा संपूर्ण परिसर न्याहाळता येत होता. यारवान जंगलांमधून शोपियान आणि त्यानंतरही आणखी पुढे येणाऱ्या दहशतवाद्यांना त्या घरांमध्ये आसरा घेता येत असे. ही सगळी खात्रीपूर्वक मिळालेली गुप्त माहिती घेऊन मेजर वरदराजन एका सॅटेलाईट मॅपसह त्यांचे CEO कर्नल दबास यांच्याकडे गेले. आता ते तिथे काय बोलतायत आणि पुढे काय नवीन योजना आखतायत ते आपण उद्याच्या भागात बघूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय.